नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल ताथोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आता बरेचसे कांदा उत्पादक शेतकरी आहेत की ज्यांनी लवकर कांद्याची पेरणी केली. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटीला ऑक्टोबर महिन्याच्या 20 तारखेपर्यंत. आता त्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचे जे कांदे आहेत हे मित्रांनो आता काढणीस आलेले आहेत. काही जणांची काढणी पण झाली, कांदा कापणी पण झाली. आता त्यांचं कांदा विक्रीचं नियोजन हे चालू आहे. आता व्यापारी पण, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे की आमच्याकडे जाग्यावरूनच कांदा विक्री हा केला जातो. बहुतांश शेतकरी कांद्याची साठवणूक करत नाहीत. कांदा तयार झाल्यानंतर थेट त्याला व्यापाऱ्याला त्याला तो कांदा जो आहे तो विकून टाकतात. आता सध्या महाराष्ट्रभरात आणि संपूर्ण देशभरात कांद्याचे प्रचंड बाजारभाव हे पडलेले आहेत. महाराष्ट्रात कांद्याचे सरासरी कांदा बाजारभाव हे 1000 रुपयाच्या आत आहेत. बाहेर राज्याची पण जर आपण परिस्थिती बघितली तर फार काही बाजारभावाच्या तुलनेत मित्रांनो चांगली नाही आहे. आणि आपण जर जागेवर म्हटलं तर तो मित्रांनो तो कांदा गाडीचा खर्च वगैरे हा सर्व इतरत्र खर्च त्याला असतोच. त्यानंतर तो कांदा त्या बॅगेमध्ये भरण्याचा खर्च असतो, मजुरी लागते, म्हणून बराचसा खर्च त्यामध्ये हा असतो. त्यानंतर कांद्याच्या क्वालिटीवरही बाजारभाव हा डिपेंड राहतो. सध्या मित्रांनो बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कांदा काढणी झाले आणि मागील 2-3 दिवसात काही शेतकऱ्यांनी आपल्या कांद्याची विक्री केली. काही शेतकऱ्यांचा कांदा मित्रांनो, एका शेतकऱ्यांचा कांदा मला माहीत पडलं की 810 रुपयाने त्यांनी त्या कांद्याची विक्री केली. तो कांदा मित्रांनो अत्यंत जबरदस्त होता, एकदम सुपर क्वालिटी त्या कांद्याची होती. त्यानंतर एका शेतकऱ्याचा कांदा थोडासा मित्रांनो त्याची साईज ही कमी होती, साईज योग्य प्रकारे बनली नव्हती. त्याच्यावर काही असं बुरशीजन्य रोगांमुळे आणि थ्रिप्समुळे थोडंसं त्याचा कलरमध्येही थोडासा मित्रांनो तो कांदा कमी होता. तर त्या शेतकऱ्यांचा कांदा जाग्यावरून फक्त मला वाटतं 6.5 रुपयाने दिलेला आहे. तर काही शेतकऱ्यांचा कांदा हा 6, 6.5 आणि जो एकदम उच्च क्वालिटीचा आहे, जबरदस्त कांद्याची क्वालिटी आहे, तो कांदा फक्त 8 रुपयाने जाग्यावरून मित्रांनो सध्या आमच्या इथून तो विक्री होत आहे. आता बघा, कांद्याच्या झडत्या एवढ्या काही जास्त नाही आहेत, म्हणजे जो उतार आहे हाही काही एवढा नाही आहे मित्रांनो. काही शेतकऱ्यांना 100, 120, 150पर्यंतही जात नाही आहे. एकदम जर चांगला क्वालिटीचा असेल तर 140-45 क्विंटलपर्यंत येत आहे. कांद्याला पूर्ण 4-5 महिन्याची मेहनत आहे. एकरी खर्च हा 40,000 ते 45,000 रुपये. ज्यांनी कांद्याची पेरणी केली त्यांना, ज्यांनी पुनर्लागवड केली त्यांना तर खूप मोठ्या प्रमाणात खर्च आहे. आणि अशा प्रकारे 700 ते 800 रुपयाने जागेवरून कांद्याची विक्री होत आहे. जर आपण 150 क्विंटलपर्यंत उत्पादन पकडलं तर एका एकरामध्ये 1 लाख रुपयापर्यंतचं उत्पादन होत आहे. 4 महिन्याचा पूर्ण त्याची मेहनत, 40,000 ते 45,000 रुपये खर्च आणि सर्व काढून 40,000-45,000 रुपये उरत आहेत. पण उरत त्यांना आहेत की ज्यांना एकरी 150 क्विंटलपर्यंत उत्पादन झालेलं आहे आणि ज्यांचा कांदा 700-800 रुपयापर्यंत गेलेला आहे. आता ज्यांचा कांदा 500 म्हणजे 600 रुपयाने जात आहे, तर ज्यांचा कांद्याची क्वालिटी थोडीशी मित्रांनो हलकी आहे, त्यांना कांद्याचा जो उतार आहे हा पण मित्रांनो कमी आहे, 90, 100, 110पर्यंतच आहे. मग त्यांना होऊन मित्रांनो एका एकरामध्ये 60-65 हजाराचं उत्पन्न होत आहे. खर्चच त्याला ऑलरेडी मित्रांनो 40-45, कुणाकुणाचं मित्रांनो जे आहे ते खुरपणीत जास्त पैसा लागला, त्यामुळे त्यांचा खर्च हा 50,000 रुपयापर्यंत गेलेला आहे. म्हणून एवढं मोठं 4-5 महिन्यात मेहनत करून जो मित्रांनो नफा आहे हा फक्त 10,000 ते 15,000 रुपये. आणि त्यात जर आपण आपली मेहनत ॲड केली, आपलं जर मित्रांनो त्यामध्ये जर मजुरी पकडली, तर मग तर सर्व घाट्यात कंपनी आहे. अशा प्रकारे मित्रांनो सध्या जागेवरून आणि थेट शेतातून कांदा विक्रीचं सध्या बाजारभावाचं गणित हे चालू आहे. तुमच्याकडे मित्रांनो कसे बाजारभाव आहेत? तुमच्याकडे थेट शेतातून कांद्याची विक्री होत आहे का?
हे आपल्याला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.